सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपला स्टेशनरी वेव्ह या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्वेश्चन आहे आपला, शो दॅट only odd harmonics are present. Show that only odd harmonics are present in the air column of pipe close at one end. In the air column of pipe close at one end. हा आपला पाईप आहे जो एका एंडला काय केलाय मी क्लोज. तर या पाईप मध्ये जे पण आपले हार्मोनिक्स प्रोड्यूस होतात ते फक्त काय असतात, ऑड. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ. पुन्हा एकदा क्वेश्चन सांगत आहो मी. शो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. Only odd harmonics are present in the air column of pipe close at one end. आता डायग्राम कडे लक्ष द्या. क्लोज एंडला काय असतो, नोड. ओपन एंडला अँटी नोड. बरोबर. डायग्राम तुम्ही आणखी चांगली काढू शकता माझ्यापेक्षा पण. क्लोज नोड, क्लोज एंड नोड, ओपन एंड अँटी नोड, ओपन एंड अँटी नोड. क्लोज एंडला काय राहते, आपला नोड असतो ना, आणि ओपन एंडला काय असतो, आपला अँटी नोड. बरोबर. नेक्स्ट, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड. हा आपला पाईप आहे जो एका एंडला काय केला आहे आपण, क्लोज. आणि यामध्ये हे फॉर्म होणारे आपले वेव्ह. आतापर्यंत आपण स्ट्रिंगचा टॉपिक टीच केला होता. स्ट्रिंग सुद्धा काय होत होती, व्हायब्रेट. यस ऑर नो. तर यामध्ये वेव्ह पहिले इन्सिडेंट होणार आणि मग रिफ्लेक्ट होणार. आता मी लेंथ कन्सिडर करतो L. लेंथ मी किती कन्सिडर केली आहे, L. तर एअर कॉलमची आता लेंथ चेंज होणार का, लेंथ चेंज होणार नाही. सर्वांची लेंथ हे सेमच राहणार आहे. किती, L. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फक्त चेंज काय होणार आहे ते समजून घ्या. आपण नेहमी टीच केलं आहे का दोन नोड मधलं डिस्टन्स हे किती असते, λ/2. टीच केलं आहे. दोन नोड असो किंवा दोन अँटी नोड असो, दोन नोड किंवा दोन अँटी नोड यांच्यामधलं डिस्टन्स नेहमी किती असते, λ/2. बट यामध्ये एक नोड आहे आणि एक काय आहे, अँटी नोड. इथं मला दोन नोड मधलं डिस्टन्स चालणार का, इथं डिस्टन्स कशामधलं पाहिजे, नोड आणि अँटी नोड. आता बोर्डकडे लक्ष द्या. जेव्हा आपण डिस्टन्स बिटवीन टू नोड शिकलो होतो, कोणता टॉपिक शिकलो होतो, डिस्टन्स बिटवीन टू नोड. काय केलं होतं आपण, λ/2 - 0 केला होता. आठवते, डिस्टन्स बिटवीन टू नोड λ/2 - 0. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू अँटी नोड काय केलं होतं आपण, 3λ/4 - λ/4.
डिस्टन्स बिटवीन टू नोड लॅमडा बाय टू मायनस काय होतं 0 आणि डिस्टन्स बिटवीन टू अँटी नोड काय होता 3 लॅमडा बाय 4 मायनस लॅमडा बाय 4 होता. हा 2 अँटी नोड मधला डिस्टन्स, हा 2 नोड मधला डिफरन्स. बट मी जर एक नोड आणि एक जर अँटी नोड घेतला, एक काय घेतला नोड आणि एक अँटी नोड, तर नोडची पहिली व्हॅल्यू काय होती आपली 0, मग लॅमडा बाय 2. तसंच अँटी नोडची पहिली व्हॅल्यू काय होती लॅमडा बाय 4, 3 लॅमडा बाय 4. यस ऑर नो? नोडसाठी पहिले 0 आणि मग लॅमडा बाय 2. अँटी नोडसाठी लॅमडा बाय 4, 3 लॅमडा बाय 4. आता या दोघांचं डिफरन्स न काढता मी लॅमडा बाय 4 मधून 0 मायनस करणार. दोघांचंच काढलं तर 2 नोड मधलं, दोघांचंच काढलं तर 2 अँटी नोड मधलं. पण जर मी पहिला नोड घेतला आणि दुसरा अँटी नोड घेतला, एक नोड आणि एक अँटी नोड, तर लॅमडा बाय 4 मायनस 0 काय होणार लॅमडा बाय 4. म्हणून लक्षात ठेव जा, नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स किती येणार लॅमडा बाय 4. लॅमडा बाय 4. त्याच प्रकारे नोड आणि अँटी नोड मधलं मी लॅमडा बाय 4 घेतलं. आता इकडे किती आहे, पहिले 2 नोड आहे, दिसत आहे 2 नोड. बघा मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून देतो फक्त इथं 2 नोड मधलं डिस्टन्स लॅमडा बाय 2. मग नोड आणि काय आहे अँटी नोड, नोड आणि अँटी नोड मधलं लॅमडा बाय 4. तर यांची ऍडिशन करावी लागणार. यस ऑर नो? 2 नोड मधलं लॅमडा बाय 2, नोड आणि अँटी नोड मधलं लॅमडा बाय 4. करा बरं सॉल्व. 4 लॅमडा प्लस 2 लॅमडा किती 6 लॅमडा. 6 लॅमडा अपॉन 8 किती येणार 6 लॅमडा अपॉन 8 3 लॅमडा बाय 4. व्हेरी गुड, 3 लॅमडा बाय 4. पण आता इथं लॅमडा 1 घेतो, इथं लॅमडा घेतलं होतं तर किती झालं 3 लॅमडा 1 बाय 4. कसं आलं समजलं? कारण पहिले 2 नोड मधलं किती येणार लॅमडा बाय 2, मग नोड आणि अँटी नोड मधलं लॅमडा बाय 4 आणि यांची जर ऍडिशन केली तर 3 लॅमडा 1 बाय 4. हे फक्त समजण्यासाठी लिहिलं आहे. इज दॅट क्लिअर? डायग्राम मध्ये असं कोणी पण शो करायचं नाही. तुम्ही बुक मध्ये लिहू शकता, पेपर मध्ये लिहायचं नाही. पुन्हा आता पहिले 2 नोड मधलं डिस्टन्स लॅमडा बाय 2 प्लस पुन्हा 2 नोड मधलं डिस्टन्स लॅमडा बाय 2 प्लस नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स लॅमडा बाय 4. 2 नोड आहे, पहिल्या 2 नोड मधलं लॅमडा बाय 2, दुसऱ्या 2 नोड मधलं लॅमडा बाय 2, मग नोड आणि अँटी नोड मधलं लॅमडा बाय 4. लॅमडा बाय 2 लॅमडा बाय 2 लॅमडा, कारण लॅमडा प्लस लॅमडा 2 लॅमडा होणार. हे बघा 2 लॅमडा बाय 2 प्लस लॅमडा बाय 4, 2 2 गेट. मग लॅमडा प्लस लॅमडा बाय 4 काय होणार 5 लॅमडा बाय 4. 2 2 गेट कॅन्सल. लॅमडा प्लस लॅमडा बाय 4 चा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती येणार 5 लॅमडा बाय 4. सो 5 लॅमडा बाय 4. बट इथं घेतो आता मी लॅमडा 2. आधी समजलं का? लेंथ चेंज होणार आहे का? लेंथ ऍज इट इज राहणार, फक्त नोड आणि अँटी नोड मधले जे डिस्टन्स आहे ते काय केले आपण चेंज. नोड अँटी नोड मधलं डिस्टन्स पहिल्या 2 नोड मधलं, मग नोड आणि अँटी नोड मधलं. याला जर सॉल्व केलं तर किती येते 3 लॅमडा बाय 4. पहिल्या 2 नोड मधलं लॅमडा बाय 2, दुसऱ्या 2 नोड मधलं, मग नोड आणि अँटी नोड मधलं लॅमडा बाय 4. समजलं का सर्वांना? येस ऑर नो? सर्वात पहिले काय करून घ्यायचं, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ओके, आधी या डायग्रामचा काय करून घ्यायचा स्क्रीनशॉट. त्यानंतर मी 1 बाय 1 थेअरी सांगतो, ते आपण नोट करू. ओके,
स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असणारच. आता पुढे लक्ष द्या. आपला पहिला पॉइंट, सर्वात आधी आपण एक पाईप कन्सिडर करू. कन्सिडर अ पाईप विच कॅन बी क्लोज ॲट वन एंड. कन्सिडर अ पाईप विच कॅन बी क्लोज ॲट वन एंड हॅव्हिंग लेंथ L, आणि त्याची लेंथ किती घेऊ? L. त्यानंतर एक ट्युनिंग फोर्क. कोणता फोर्क? ट्युनिंग फोर्क. कधी बघितला ट्युनिंग फोर्क? या शेप मध्ये असतो ट्युनिंग फोर्क. तो ट्युनिंग फोर्क आपण क्लोज पाईपच्या वर हेल्ड करू आणि त्याला असं हॅमर करू. काय करू? हॅमर. हॅमर केल्याबरोबर वेव्हज फॉर्म होणार. काय फॉर्म होणार? वेव्हज. ते वेव्हज पहिले इन्सिडेंट होणार. कशामध्ये? त्या पाईप मध्ये. इन्सिडेंट झाल्यावर डबल काय होणार? रिफ्लेक्ट. पहिले काय होणार? मग ड्यू टू द इंटरफरन्स बिटवीन इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन कोणती वेव्ह फॉर्म होते? स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. टीच केला आहे आपण. मग स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली, देन नोड इज फॉर्म ॲट द क्लोज एंड अँड अँटीनोड इज फॉर्म ॲट द ओपन एंड. इज दॅट क्लिअर? पुन्हा एकदा. सगळ्यात पहिले आपण काय कन्सिडर करू? एक पाईप कन्सिडर करू. जो पाईप त्याच्या एका एंडला काय आहे? क्लोज. त्या पाईपची लेंथ किती आहे? स्मॉल L. इज दॅट क्लिअर? त्यानंतर आपण एक ट्युनिंग फोर्क घेऊ. काय घेऊ? आणि तो पाईपच्या ओपन एंडला पकडून ठेवू. पाईपच्या ओपन एंडला पकडू आणि मग काय करू? त्याला हॅमर. हॅमर केल्याबरोबर द वेव्हज आर ट्रॅव्हल थ्रू द पाईप. वेव्हज आर ट्रॅव्हल इनसाइड द पाईप. वेव्ह आपली पाईपच्या आतमध्ये काय होणार? ट्रॅव्हल होणार. देअरफॉर इंटरफरन्स ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड आर प्रोड्यूस. पहिले ट्रॅव्हल होणार, मग ट्रॅव्हल झाली म्हणजे काय झाली? इन्सिडेंट. मग रिफ्लेक्टेड. इन्सिडेंट मग रिफ्लेक्टेड. आणि त्यामुळे काय फॉर्म होणार? आपली स्टेशनरी वेव्ह. आणि एकदा आपली स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली, एकदा काय फॉर्म झाली? स्टेशनरी वेव्ह. का नोड फॉर्म होत असते क्लोज एंडला आणि अँटीनोड फॉर्म होत असते ओपन एंडला. समजलं? आता मी पॉइंट टू पॉइंट सांगतो, घरी नोट कराल. फर्स्ट पॉइंट ऐकून घ्या. कन्सिडर अ पाईप which can be closed at one end. Consider a pipe which can be closed at one end having length small L. समजला पहिला पॉइंट? Consider a pipe which can be closed at one end having length small L. Next, the tuning fork is held. The tuning fork is held at the open end of pipe. The tuning fork is held at the open end of pipe. समजत आहे? And it can be hammered. The tuning fork is held at the open end of pipe and it can be hammered. Therefore, the wave is travel. Therefore, the wave is travel inside the pipe. Tuning fork open end ला हेल्ड केला आणि काय केला? हॅमर. Therefore, wave is travel inside the pipe. Due to the interference between, next point होय हा, travel through the pipe सांगितलं मी. Next point, due to the interference between incident and reflected wave. तिसरा पॉइंट काय सांगत आहो मी? ड्यू टू द इंटरफरन्स बिटवीन इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म. काय फॉर्म होणार? स्टेशनरी वेव्ह. नेक्स्ट पॉइंट, therefore node is formed at the close end. Therefore node is formed at the close end and antinode is formed at the open end. Is that clear?
थेरी झाली खतम. आता स्टार्ट करू आपले डेरिवेशन. आपल्याला प्रूफ काय करून दाखवायचं आहे? ओनली ऑड हार्मोनिक्स आहे. ओनली म्हणजे n नंतर काय येईल? 3n. 3n नंतर 5n. फक्त ऑड. मग आता पहिलं हेडिंग फर्स्ट हार्मोनिक. एल लॅम्बडा बाय 4 आहे ना? ओके. एक एक डायग्राम सांगतो, लक्ष द्या. थेरी समजली सर्वांना? पूर्ण पॉइंट एकदा सांगू का समजलं? त्यानंतर पहिलं हेडिंग येणार आपलं फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक. आता फर्स्ट हार्मोनिक ची डेफिनेशन. when the air column is vibrate, when the air column is vibrate with the formation of, बोला माझ्यासोबत, when the air column are vibrate, once again, when the air column are vibrate with the formation of one node and one antinode. कारण पहिल्या डायग्राम मध्ये एक नोड होता आणि एक, देन इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. लक्षात राहणार काय बोललो मी? when the air column are vibrate, when the air column are vibrate with the formation of one node and one antinode, one node and one antinode, then it is called as first harmonic. यामध्ये एक नोड आणि एक काय होता? मग यावरून आपण सेकंड हार्मोनिकची डेफिनेशन काय लिहू शकतो? when the air column are vibrate, बोला, when the air column are vibrate with the formation of two node and two antinode, with the formation of, then it is called as second harmonic. मग third harmonic, when the air column are vibrate with the formation of three node and three antinode, then it is called as. डेफिनेशन समजली? असंच सांगून दिलं, पण पहिले फक्त कशाची लिहावी लागणार? पहिले फर्स्ट हार्मोनिकची डेफिनेशन. when the air column are vibrate with the formation of one node and one, then it is called as first harmonic. त्यानंतर फ्रॉम फिगर ए, फिगरचे नाव देऊन देजा. हे फिगर ए, जी काढली होती दुसरी ती फिगर बी, आणि जी तिसरी राहणार ती फिगर सी. लेबलिंग द्याला. फ्रॉम फिगर ए, यल इक्वल टू किती होता आपला? लॅम्बडा बाय 4. यल इक्वल टू किती होता? लॅम्बडा बाय 4. सो देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू काय होणार? 4l. 4 मल्टिप्लाय होईल तर लॅम्बडाची व्हॅल्यू 4l. वी नो दॅट v इक्वल टू असते n इंटू लॅम्बडा. v इक्वल टू n इंटू, सो n इक्वल टू v अपॉन लॅम्बडा. सो n इक्वल टू v अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू, लॅम्बडाची व्हॅल्यू. समजलं का? हे कोणासाठी झालं? फर्स्ट हार्मोनिक. कसं सॉल्व्ह केलं समजलं? पुन्हा एकदा सांगतो. फ्रॉम फिगर ए, यल इक्वल टू किती आहे? लॅम्बडा बाय 4. यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू किती येणार? 4l. वी नो दॅट v इक्वल टू n इंटू, सो n इक्वल टू v अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू. आता हे कोणासाठी आहे? सेकंड हार्मोनिक. यल इक्वल टू किती आहे? 3 लॅम्बडा 1/4. ही व्हॅल्यू कशा काढल्या समजलं ना? बघा आता. मग येणार सेकंड हार्मोनिक. पुन्हा सेकंड हार्मोनिकची आधी काय लिहायची? डेफिनेशन. when the air column are vibrate with the formation of
two node and two antinode, then it is called as second harmonic. Is that clear? From figure B. L equal to 3 lambda 1 by 4. L equal to किती? 3 lambda 1 by 4. Is that clear? कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? लॅम्बडा 1. 4 मल्टिप्लाय होणार आणि 3 डिवाइड. तर लॅम्बडा 1 काय येणार? 4L/3. कशा प्रकारे आलं समजलं? 4 मल्टिप्लाय 3 डिवाइड. पुन्हा वी नो दॅट V इक्वल टू काय असते? n इंटू लॅम्बडा. V इक्वल टू, पण इथं काय आहे आता? लॅम्बडा 1. तर इथं पण येणार n1 आणि लॅम्बडा 1. समजत आहे ना? लॅम्बडा 1 आहे तर फ्रिक्वेन्सी पण मी n1. मग n1 इक्वल टू काय येणार? V अपॉन लॅम्बडा 1. समजत आहे? n1 इक्वल टू V ॲज इट इज. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू 4L/3. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू पुट केली मी 4L/3. 3 वर जाणार न्यूमरेटर मध्ये. सो n1 इक्वल टू काय होणार? 3V/4L. समजत आहे का? मग विद्यार्थी मित्रांनो, V/4L, V/4L म्हणजे काय होते? n. V/4L म्हणजे n. n1 इक्वल टू 3 च्या तसा आणि हा V/4L म्हणजे काय? n. तर n1 इक्वल टू काय आला? 3. पहिले काय आला? n. मग आता किती? नंतर म्हणजेच कोणते हार्मोनिक? ऑड हार्मोनिक. समजत आहे का? आता लास्ट राहिला आपलं थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक. आता विद्यार्थी मित्रांनो, थर्ड हार्मोनिकची आधी डेफिनेशन. When the air column are vibrate with the formation of 3 node and 3 antinode, then it is called as third harmonic. आता डेफिनेशन नंतर डेरिवेशन. From figure C, L equal to 5 lambda 2/4 आहे. Yes or no? 5 lambda 2/4. So therefore lambda 2 equal to 4 multiply 5 divide 4L/. We know that V equal to n into lambda, but 2 because of lambda 2. समजत आहे? मग n2 ची व्हॅल्यू काय होणार? V/लॅम्बडा 2. V as it is. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू 4L/5. 5 हा न्यूमरेटर मध्ये जाणार. n2 इक्वल टू 5V/4L. सो n2 इक्वल टू अगेन V/4L म्हणजे V/4L म्हणजे n. तर n2 इक्वल टू काय येणार? समजलं विद्यार्थी मित्रांनो? आणि मग लास्ट मध्ये फ्रॉम अबो डेरिवेशन इट कॅन बी क्लिअर दॅट. बोला. फ्रॉम अबो डेरिवेशन इट कॅन बी क्लिअर दॅट only odd harmonics are present. Only odd harmonics are present in the air column of pipe. In the air column of pipe close at one end. In the air column of pipe close at one end. आज जसा आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, पाईप क्लोज ॲट वन एंड.
सेम उद्या आपला टॉपिक राहणार पाईप ओपन ऍट बोथ एंड. पाईप ओपन ऍट बोथ एंड. आणि त्यामध्ये आपल्याला प्रूफ करून दाखवा लागणार आहे ऑड हार्मोनिक्स पण असतात आणि इव्हन सुद्धा असतात. आजचा टॉपिक समजला सर्वांना? हा टॉपिक चांगल्या प्रकारे घरी नोट कराल पॉइंट टू पॉइंट. ओके.